व्यंकटराव, माझी मैत्रीण मला म्हणाली प्रेमात प्रत्येकाने ताजमन बोलवायची काहीच गरज नाही. मग रोज भांडी घासली आणि धुणं धुतलं तरी बास झालं. हो बघतो 100% बघतो. हा हा मास्तरच पोरगा बघायचे ना पाहुणं 100% बघतो. काय काळजी करू नका. एक नंबर मुलगा बघतो. हा ठीक आहे. माझे मित्र बसले त्यांच्याकडे बी असेल बघतो. हा आणि काय हो मास्तर एखादा पोरगा आहे का? आहे की तुझा तो जोडीदार? हा आहे आहे बर का. मास्तर आहे मास्तर. अरे वा छान. कुठं आहे? मराठी शाळेत आहे का? नाही मग कुठं हायस्कूल मध्ये? नाही अरे मग हाय तरी कुठं तो नाही का तमाशात पेटी मास्तर आहे. सँडी हा सकाळी पिशवीत ना काय घेऊन आला? आज 4 किलो बिर्याणी घेऊन आलोय. हा दोघच घरात 4 किलो संपल का दोघाला? तर खाणार की. कधी? आज खाणार की. तरी पण नाही संपली तर? उद्या परतून खाणार. तरी पण नाही संपली तर? परवा दिवशी वाळवून खाणार. पण खाणारच. अरे शांटी हा राहिला का तुझी सर्दी खोकला? सर्दी खोकला राहिला की. बर बायकोनं काढा केला होता. हा त्या काढ्यामुळे सर्दी खोकला राहिला पण हागवणच चालू झाली. नाना या परवादीच्या कार्यक्रमाची होय बघा बरोबर आहे का? ओके सगळं. अरे पण तू गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे तुझ्या ते काय रजेचा अर्ज असतो ती दिलास का सुट्टीचा? बघा रजेचा अर्ज मी दिलेला आहे. हा 2 दिवसाची मी सुट्टी घेतली आहे. अरे वा वा वा. अण्णा तुझं का सर? ना मला बी रजेचा अर्ज द्यावा लागेल. कर अण्णा अरे असा कुठं कामाला आहेस तू? अरे ते तर नाही वे. मी रोज कामाला जातो तिथं. कुठं? शेटकर. कुठल्या? अरे कलरचं काम रे. कधी कधी आपल्याला जे बोलायचे ते शब्दात मांडता येत नाही. त्यावेळी आपल्याला शिवीच द्यावी लागते. अण्णा ह्या देशातल्या का महागाई किती वाढली रे? हो लय वाढली महागाई. सरकारनं जसं आधार कार्ड काढले का नाही हा तसं आपल्या सगळ्याचे उधार कार्ड काढलं पाहिजे. जाईल तिथं उधारच मिळालं पाहिजे. बर नमस्कार. नमस्कार. काय करता तू म्हटलं तुम्ही? पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे मी. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे का? हो. बर हा कुठं काम चाललंय आता? आता पेरल्यामध्ये चालू आहे. पेरल्यामध्ये साईड चालू आहे का? हो. बर काय? अरे माझा एक असा प्रश्न होता. मी लय राव पाप केले आणि पाप धुवायला कुठला साबण वापरावा? चांगलं चाललंय की. चाललंय ना? हो काय दिवसच होय ना. बर का मित्रांनो मला एक प्रश्न असा विचारायचे. बर लग्न झालेल्या स्त्रीला हा लगेच ओळखता येतं बर पण लग्न झालेल्या पुरुषाला कसं ओळखायचं? सोपं येते ओळखत. हा कसं काय? म्हशीचा घंटा असतो का नाही गळ्यातला कळत. हा तो घालायचा लगेच कळतंय. व्यंक्या हा सुखी राहायचं असेल का नाही बर तर नेहमी हा आतला आवाज ऐकायला शिका. आतला आवाज म्हणजे? स्वयंपाक घराच्या आतला आवाज. अहो ऐकलत का? बर
हा